पूरस्थितीमुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डच्या परीक्षेचं नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची मुदत ही मंगळवारी संपणार आहे, तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 6 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती। बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्यांसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे। तर पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ दिली। अतिवृष्टी व महापुराच्यामुळे राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये 30 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसला। यंदाच्या वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे सुमारे 30 लाख हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय। विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यासाठी पूरग्रस्तांची स्थिती नाही। या पार्श्वभूमीवर शासनानं नैसर्गिक आपत्तीत बाधित असलेल्या कुटुंबामधील 10वी-12वीमधील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क आहे माफ करावं अशी मागणी लोकप्रतिनिधीसह पालकांकडून होत आहे। यंदा 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही मार्च, तर 12वीची विद्यार्थ्यांची परीक्षा गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे। परीक्षा पद्धतीत कोणताही बदल नसला तरी मागील परीक्षावेळी ज्या केंद्रावर कॉप्या केसेस आढळले आहेत ते केंद्राची मान्यता जाईल। ते केंद्राची सध्या विभागातील स्तरावर सुनावणी असल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यामधील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। यापूर्वी युवा महोत्सवामुळे आणि आता पूर परिस्थितीमुळे परीक्षा लांबली आहे। 14 ऑक्टोबरपासून सुरू होणारी परीक्षा आता 27 ऑक्टोबरपासून सुरू होईल। विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांनी काढलेल्या आदेशानुसार परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी देखील मुदतवाढ देण्यात आली। त्यानुसार विद्यार्थ्यांना आता 13 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। याशिवाय परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकासह 14, 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणारे पेपर परीक्षेच्या शेवटी घेतले जाणार आहेत। महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मधील कलम 88 नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। तसे आदेश विद्यापीठातील संकुलासह सर्व संलग्नित महाविद्यालयांना देण्यात आले। अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क स्वीकारताना ज्या विद्यार्थ्यांना 50% किंवा त्याहून कमी विषय राहिले त्यांना या परीक्षेच्या एकूण शुल्कामध्ये 50% माफी असणार आहे। 50% पेक्षा जास्त विषयांसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्क द्यावं लागणार आहे। पण एखाद्याचे 7 विषय असतील तर त्यापैकी 4 विषयामध्ये अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना 50% शुल्क ही माफी असेल असंही आदेशामध्ये नमूद करण्यात आले।